नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंच काही शिकण्यासाठी आहे, जेणेकरून तुमच्याकडे 3-4 हजाराची पैठणी असेल, काठपदर साडी असेल, त्याच्यावर आता नवीन ट्रेंडिंग निघालेला आहे की आरी वर्कचं रेडीमेड गळा येतो, त्यावेळेस काय करायचं असतं। तर बऱ्याच माझ्या मैत्रिणींना प्रश्न पडतो आणि परफेक्ट गळा स्टिच करता येत नाही। मग आता काय करायचं याच्यावर सोल्युशन म्हणून मी तुम्हाला परफेक्ट कटिंग आणि स्टिचिंग पार्ट 1 मध्ये पार्ट 2 मध्ये 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला डिवाइड केलेला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे, जेणेकरून माझ्या ज्या काही मैत्रिणी आहेत त्यांना तो प्रश्न पडतो ना, तो व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह झाला पाहिजे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत असतं त्यासाठी। आणि आणखीन तुम्हाला नवनवीन काही पाहायचं असेल तर नक्की कमेंटच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता। तर चला मैत्रिणींनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू। कशा पद्धतीने रेडीमेड गळा जो आहे तो स्टिच करायचा आहे तर त्या बाबतीत तुम्हाला माहिती देणार आहे। आरी वर्क केलेले ब्लाउज येतात त्यावेळेस बऱ्याच मैत्रिणींना काय होतं की गळ्याची कटिंग जी आहे ती जमत नाही, त्यावेळेस काय करायचं आहे तर तुम्ही पहा, मी त्याच बाबतीत तुम्हाला आज मी सांगणार आहे की कशा पद्धतीने गळ्याची कटिंग करायची आहे बॅक साईडला आणि फ्रंट साईडला। तर आपण बॅक साईडचा अगोदर बघणार आहे, त्यानंतर फ्रंट साईडचं पाहणार आहे। तर आता इथे पाहू शकतात ब्रॉड मध्ये गळा येतो, त्यावेळेस काय करायचं आहे तर आपला हा गळा जो आहे तो किती आहे तसं आपल्याला स्टिचिंग करायचं आहे। मग आपल्याला शिलाईसाठी किती लागते त्याच्यामध्ये ऍड किती करायचं आहे, हा पूर्ण इथला गळा जो आहे तो किती आहे हे पूर्ण मापे आपल्याला अगोदर चेक करून घ्यायचे आहेत। तर आता पाहू शकतात इथून आपण काय करणार आहेत, अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी लागत असतं, या साईडने पण अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे। तर इथं पाहू शकतात इकडच्या साईडने अर्धा इंच आणि या साईडने अर्धा इंच, टोटल आपण इथे जर मार्किंग केली तर पाहू शकतात इथं आपण मार्किंग करणार आहेत, इथंही मार्किंग करणार आहेत। तर आता इथला हा पॉइंट आपण किती आहे हे चेक करायचं आहे। तर पाहू शकतात इथं आपलं हे किती भरलेलं आहे, 7 भरलेलं आहे। तर आता आपण हे एकदम ही जी इथं आरी वर्क केलेलं आहे इथं आपली सुई तुटल्या जाते, आपल्याला शिलाईसाठी कुठून घ्यायचं आहे, आपल्याला शिलाई इथून घ्यायची आहे। पाहू शकतात या साईडनं अशा पद्धतीनं पूर्ण अर्धा इंचावरून आपल्याला ही शिलाई व्यवस्थित अशी घ्यायची आहे। ही कशामुळे घ्यायची आहे, ज्यावेळेस आपण हा गळा पलटला जातो त्यावेळेस आपल्याला याला पाइपिंग बसवल्यासारखा हा कपडा दिसतो, तर ते तुम्हाला पुढे इथं दिसनच। तर आपण हे अर्धा इंच अंतर सोडलेलं आहे, तर आता राहिलेलं आहे किती आपलं 7 राहिलेलं आहे। तर आता आपल्याला किती करायचं आहे इथं, तर आता इथं पाहू शकतात आता आपला अर्धा इंच इथं गेलेला आहे। तर आपल्याला शिलाई कुठून घ्यायची आहे तर टोटल हे किती झालेलं आहे आपलं 7 झालेलं आहे। आता 7 मध्ये आपल्याला पाव इंच या साईडनं आणि पाव इंच या साईडनं, म्हणजे आपल्याला पावणे एक इंच इथं सोडून द्यायचं आहे, म्हणजे आपली परफेक्ट शिलाई जी आहे ना तर आपली ह्या 2 इंचामध्ये येणार आहे। तर पाहू शकतात इथून आपण या पद्धतीने जर केलं, आपला कपडा अशा पद्धतीने मधून फोल्ड केल्याच्या नंतर राहणार आहे, शिलाई मारायची आहे आपल्याला अर्धा इंच आणि पाव इंच आपल्याला एक्स्ट्राचा पलटण्यासाठी कपडा लागत असतं। तर आता हे आपल्याला किती झालेलं आहे पाहू शकतात 6.5 झालेला आहे। तर 6.5चा आपल्याला निमाच भाग केला तर आपल्याला इथं किती मिळणार आहे तर 3.25 मिळणार आहे। आपल्याला हा गळा किती घ्यायचा आहे अस्तरवर तर 3.25 घ्यायचा आहे फक्त आणि फक्त बॅक साईडला। पुढच्या साईडला आपला नेहमीप्रमाणे आपण काय करणार आहे, हा जो आपण पेपर कटिंग करून घेतलेला आहे पुढच्या साईडसाठी, तर ते आपल्याला नेहमीप्रमाणे आपण जसं रेग्युलरच्या ब्लाउजला कटिंग करत असतात त्याच पद्धतीने आपल्याला हा पेपर कट करून घ्यायचा आहे आणि तो ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं शोल्डर आणि पुढचा भाग अगदी परफेक्ट मध्ये बसला पाहिजे त्यासाठी। आता आपल्याला हा जी शोल्डर जे आहे ना तर आपल्याला रेग्युलर जसं आपल्याला 3.25 शोल्डर पाहिजे असतं ना त्याच पद्धतीने आपल्याला हे शोल्डर इथं मिळणार आहे। पाहू शकतात तुमचं शोल्डर किती आहे 3.25। तर या साईडनं पाहू शकतात अगदी परफेक्ट तुमचं हे डिझाईन जे आहे ते ॲक्युरेट मध्ये तुमची डिझाईन इथं येणार आहे। तर या साईडने पण तुम्ही 3.25चं मार्किंग करून घेऊ शकतात। पाहू शकतात अगदी परफेक्ट तुमची इथून ही मार्किंग इथे झालेली आहे, इथून ही मार्किंग तुमची इथं झालेली आहे, म्हणजे हा तुमचा गळा जो आहे तो ॲक्युरेट मध्ये पाठीमागं तुम्हाला परफेक्ट बसणार आहे। तर मी जे सांगितलेलं आहे ते व्यवस्थित तुम्ही समजून घ्यायचं आहे। इथं आपण किती सोडलेलं आहे 1.25 इंच अंतर, या साईडने 1.25 इंच अंतर सोडलेलं आहे आणि शिलाई आपल्याला घ्यायची आहे अर्धा इंचापासून, इकडच्या साईडने अर्धा इंचापासून, म्हणजे आपल्याला हाही कपडा मिळतो इथं तुम्हाला फिनिशिंग मध्ये इतकं सुंदर दिसतो, तर तुम्ही ते पुढे पाहणारच आहे। तर आपण हे आता व्यवस्थित असं, म्हणजे आपल्याला हे किती घ्यायचं आहे आता अस्तरवर
गळ्याची कटिंग किती घ्यायची आहे 3.25 ची घ्यायची आहे बॅक साइडने। आता हे आपण साइडला ठेवणार आहे। आता मेन आपण हे पहा, आता अस्तर घेतलेलं आहे मी, तर आपली रेग्युलर जशी उंची असते ना त्याच पद्धतीने आपण इथं उंची टाकून घेणार आहे। तर 13 उंची तयार आहे, तर मी इथं किती घेणार आहे 1 इंच वाढून घेणार आहे, तर 14 ची उंची इथं घेतलेली आहे। आपली पूर्ण छाती किती आहे 10 इंचाची घडी आहे, तर आपण 2 इंच शिलाई मार्जिंग साठी घेतात, 12 ची घडी घेतलेली आहे। या साइडने पण आपल्याला 12 ची घडी जी आहे ती घ्यायची आहे, तर इथंही मी मार्किंग केलेली आहे पाहू शकतात। या साइडनेही आपल्याला 14 वर परफेक्ट अशी मार्किंग करून आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर पाहू शकतात आता इथे मी काय केलेलं आहे, हा बॉक्स जो आहे तो तयार करून घेत आहे। आणि आपलं रेग्युलर जसं मोंडा फिटिंग किंवा मोंड्याची उंची टाकतात त्याच पद्धतीने आपल्याला हा मोंडाही व्यवस्थित असं टाकून घ्यायचा आहे। पाहू शकतात हा आपण हा बॉक्स तयार केलेला आहे। आता आपल्याला हा गळा किती घ्यायचा आहे 3.25 चा घ्यायचा आहे आणि आपलं शोल्डर किती आहे 3.25 च। तर बॅक साइडला आपल्याला किती घेतलेलं आहे 6.5 च घेतलेलं आहे। तसं नॉर्मल आपला गळा असतो त्यावेळेस आपल्याला पुढच्या साइडला किती घ्यायचा आहे, तर पुढच्या साइडला आपल्याला 2.25 च गळा रुंदी घ्यायची आहे आणि 3.25 च आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे, जेणेकरून आपला हा परफेक्ट असा झाला पाहिजे। आता हे 40 साइज आहे, तर आपल्याला इथं किती घ्यायचं आहे मोंडा घ्यायचा आहे 6, या साइडने पण किती घ्यायचं आहे 6 आणि या पद्धतीने आपण हे पूर्ण मार्किंग करून हे आखून घेणार आहेत। आणि बॅक साइडचा आपल्याला मोंड्याची खोली 1.25 वर मार्किंग करायची आहे आणि इथून आपण हा राऊंड घेणार आहे। पाहू शकतात अशा रीतीने आपण इथे राऊंड घेतलेला आहे। आता हे आपण कट करून घेणार आहेत, तर व्यवस्थित असं हे आपल्याला रेग्युलर जसं आपण कट करतात त्याच पद्धतीने कट करायचं आहे। तर पाहू शकतात आता हे आपण कट करून घेत आहेत अशा पद्धतीने। आता हे व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे, आपण बॅक साइड पूर्ण कट करून घेतलेले आहे। ओके, आता हे झालेलं आहे। आता आपला रेग्युलर जसं आपण हे साइड पीस असेल किंवा जे काही आपले पार्ट आहेत ते आपण व्यवस्थित असे हे ठेवून घेणार आहेत या पद्धतीने। तर पाहू शकतात अशा रीतीने हे पार्ट मी ठेवून घेत आहे आणि हे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला, आहे असे उतरवून घेऊन हे आपण कट करून घेणार आहेत। तर पाहू शकतात आता तयार बाही किती आहे, याची तयार बाही आहे तुमची 9.5 असेल तुमची जी काही आहे, तर ती इथं आपण व्यवस्थित जर ठेवून घेतलं तर पाहू शकतात 9.5 प्लस आपल्याला शिलाई मार्जिंग साठी 1 इंच लागतं, 10.5 ची आपल्याला ही बाहीची लांबी लागते। तर आता इथं मी ऍडजस्टमेंट कसं केलेलं आहे, आपल्याला ह्या साइडने काय करायचं आहे पुढचा भाग कट करायचा आहे, या साइडने आपण बॅक साइड कट करणार आहे। मग तुमचं ही बाहीची कटिंग अशा पद्धतीने येणार आहे पाहू शकतात। तर तुमचं इथं ही बाही लांब बाही जी आहे ती ऍडजस्ट झालेली आहे आणि आपल्याला हा साइड पीस जो आहे तो पण व्यवस्थित असा कटिंग करून घेणार आहे। तर पाहू शकतात इथे या पद्धतीने मी हे कट करून घेत आहे असं आपल्याला उतरवून घ्यायचं आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे। पाहू शकतात खूप सोपे आणि सोपे स्टिक्स तुम्हाला देत असते मी प्रत्येक वेळेस, तुम्ही माझ्या चॅनलवर पाहिलेलंच असेल। तर आणखीनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे जे काही नोटिफिकेशन आहेत किंवा व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन मिळत असतं, त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। पाहू शकतात आपण हा साइड पीस उतरवून घेतलेला आहे, इथं घेतलेला आहे आपण कटोरीचा आखून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रॉस पट्टी, तर क्रॉस पट्टी ही आपल्याला इथे तुमची अटॅच होऊ शकते। हे पहा या पद्धतीने तुम्ही इथं क्रॉस पट्टी पण अटॅच करून घेऊ शकतात, म्हणजे सर्वात सोप्या तुम्हाला पद्धती मी सांगत असते, जेणेकरून तुम्ही जर अशा परफेक्ट ही पद्धत शिकलात ना, तुम्हाला कुठलेही काही प्रश्न पडलेले असतील तर ते नक्की तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता, जेणेकरून त्याच्यावर मी तुमचा लगेच प्रश्न जे आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून मी सॉल्व्ह करत असते। त्यासाठी तुम्ही प्रश्न जे आहेत तुमचे ती कमेंट मध्ये विचारू शकता। पाहू शकतात अशा रीतीने हे पूर्ण मी 80 सेंटीमीटर मध्ये 40 साईजचा ब्लाउज कटिंग केलेला आहे। तर आता हे पूर्ण मी कट करून घेत आहे। हे पहा अशा रीतीने आपण हे कट करून घेत आहे। तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हे कटिंग केलेलं आहे। तुम्ही ज्यावेळेस इथे शोल्डर जे आहे ती जॉईंट करता त्यावेळेस तुमचं शोल्डर जे आहे ती अगदी परफेक्ट असं
बसणार आहे. पाहू शकता इथं आपण 3.25 वर मार्किंग करणार आहेत आणि हे पहा तुमचा हा पुढचाही परफेक्ट गळा राहणार आहे. बॅक साईडलाही तुमची डिझाईन परफेक्ट होणार आहे. तर ती डिझाईन तुम्हाला दाखवणारच आहे पुढे कशा पद्धतीने मी अटॅच केलेली आहे आणि ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायचं असेल रेडीमेड गळा स्टिच कसा करायचा आहे तर ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून तुम्हालाही तुमचा जे काही रेडीमेड ब्लाऊजचा गळा आलेला असेल तर तो या व्हिडिओमधून सॉल्व्ह होईल. जेणेकरून मी मार्किंग कसं केलेलं आहे, कटिंग कसं केलेलं आहे, एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही माहिती दिली तर व्हिडिओ खूप मोठा होईल, तुमचा वेळ जाईल. त्यासाठी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅक साईडचा गळा स्टिच कसा करायचा आहे तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा. भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.